सर्वांना नमस्कार। आज आपल्याला विचार करायचा आहे तो या 5 ऑगस्टला झालेल्या एका मोठ्या घटनेबद्दल। ही जी राम मंदिर उभा करणं ही साधी घटना नाहीये। एखादं मंदिर आपल्याकडे तर मंदिरं सारखीच उभी केली जातात, पण हे सरकारने केलेलं मंदिर आहे अधिकृतरित्या। तिथला एक नवा पैसा खर्च लोकवर्गणीतून किंवा हिंदू धर्माची श्रद्धा मानणाऱ्या अनुयायांच्याकडनं गोळा केलेला नाहीये, तो सगळा सरकारचा आहे। आणि त्यांनी याच्यातून काय केलेलं आहे तर हे हिंदू राष्ट्र आहे असा मेसेज दिलेला आहे आपल्याला। सर्व राममय ती अयोध्या केली। अयोध्येमध्ये खरं मुस्लिम संख्या आहे बरीच, आणि ते रामाच्या सेवेवरच जगतात, म्हणजे फुलं कुंकू वगैरे असे विकतात। आणि ज्यावेळेला सीझन नसतो यात्रेकरूंचा त्यावेळेला बाहेर जाऊन रामलीला करतात। असं ते तिथलं स्ट्रक्चर आहे। त्यामुळे तिथं ऐक्य होतच पूर्वीपासून, कारण उपजीविका रामाच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या जीवावर यांची होती। आणि अनेक मंदिर आहेत तिथे, मोठी प्रदक्षिणा आहे, आणि कुठेही सांगायचे की राम जन्मलाय। आता मात्र सरकारी राम जन्मलेला आहे आणि सरकारी मंदिर होत आहे। याच्यामध्ये अनेक घटक आहेत। एक तर उत्तरेचं वर्चस्व ठेवायला एक मोठं मंदिर हिंदूंना यायला पाहिजे होतं, तर बालाजीपेक्षा मोठं करायचं ही त्यांची पहिल्यापासूनचं ते प्लॅनिंग आहे। आणि ते मुद्दाम मशिदीवरच बांधायचं, त्यांना काही इतर ठिकाणी बांधता आलं असतं सरकारला, कुठे जमीन मिळाली असती, पण ते तिथंच बांधायचं। आणि विषय होता फक्त 3 पॉइंट काहीतरी एकर जमिनीचा, तर कोर्टाने त्यांना ती 5 एकर तिकडे गेलं। सरकारने आणखी अक्वायर करू आजूबाजूची याचा परिसर 100-150 एकराचा केलेला आहे, अजून एक करतील। आणि मग ते बालाजीपेक्षा 3 मजली सर्वात उंच हिंदुस्थानातलं म्हणून लोक बघायला जातील, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आकर्षण निर्माण करायचं। आणि मग कायमची बीजेपीच्या विचारावर म्हणजे ते भटजी संत महंत हे सगळे त्याच्यावर जगणारे आहेत जुन्या ग्रंथांवर, त्या सगळ्यांनाच उपजीविका निर्माण करून द्यायची उत्तरेतल्या लोकांची। त्यांना आधी कॉम्पिटिशन साईबाबाची वाटायची, म्हणून साईबाबा हा अवतार नाही आणि त्याचं मंदिर करणं चूक आहे, त्याच्या मूर्त्या फेकून द्या असं शंकराचार्यांनी सांगितलं, तरी ते काही लोकांनी ऐकलं नाही। कारण साईबाबा हा सिम्बॉल आहे सर्व जाती धर्माच्या लोकांची श्रद्धा असलेला। श्रद्धा हाच विषय जर महत्वाचा असेल, खरं म्हणजे प्रॉपर्टी राईटमध्ये श्रद्धेचा संबंध येत नाही। कागदपत्रावर ती जमीन कोणाच्या मालकीची तसा निकाल व्हायला पाहिजे होता। आता श्रद्धा हा जर विषय घेतला आणि श्रद्धा ही भूतकाळातून उचलून वर्तमान काळात आणली तर वर्तमान काळाचं विध्वंस होतो आणि भविष्य संपतं देशाचं। तर तसा हा काळा दिवस आहे असं मी मानतो। आणि याला मागचा तर इतिहास आहे, तो काय आता उघडायची गरज नाही। हा रक्तरंजित इतिहास आहे आणि याला ते आंदोलन म्हणतात। कुठलंही जन आंदोलन हे जनतेच्या सर्व विभागांना आपलं वाटतं ते त्याला जन आंदोलन म्हणतात। हे सत्तेकरता केलेलं एक मोठा प्रयत्न आहे। कारण आपल्या लोकशाहीमध्ये 51% मत मिळाल्यानंतर बहुमत मिळतं हे खरं नाहीये। झालेल्या मतदानाच्या 30% मिळालं तरी तुम्हाला निवडून येण्यापुरतं पुरेसं असतं। त्यामुळे 30% तेही झालेल्या मतदानाच्या, आणि तेवढ्यावरच्या लोकांना सत्ता करण्याकरता हिंदूंना मामा बनवण्याचं ह्या राम मंदिराच्या प्रचारामध्ये सामर्थ्य होतं। ते त्यांनी योग्य केलं। त्याला जनआंदोलन म्हणता येत नाही, यांचा सत्तेकरताचा प्रयत्न, आणि तोही लोकशाही चौकटीमधून फॅसिस्ट फोर्सेस। ही एक गंमत आहे, पण जगाचा इतिहास पाहिला तर फॅसिझम असा अचानक येत नाही, तो आधी लोकशाहीमधूनच येतो, बहुमताने येतो, आणि बहुसंख्य लोकांना त्यांच्या भावनांना केटर करत करत येतो तो। तर हा मेजॉरिटीजम असतो, बहुलवाद असतो। आणि भारताची जी घटना आहे किंवा जो स्वातंत्र्य लढा ज्याच्यातून ती मूल्य उजळली आहेत
ती लोकशाहीचा आत्मा म्हणून मानलं गेलेलं आहे सेक्युलरिझम. म्हणजे लोकांना धर्माचं स्वातंत्र्य असेल पण ते त्यांच्या पातळीवर आहे. सरकारला कोणताही धर्म असणार नाही, सरकार कुठल्याही धर्माचं रक्षण करणार नाही, तो सर्वांशी समभावाने शासन संस्था वागेल. या सगळ्यावर पोतेरं फासलं गेलेलं आहे. आणि हा खरा जो वाद आहे की राष्ट्रवादाचा आशय काय, हा पहिल्यापासून आहे. कारण भारत हे काही आधीपासूनचं राष्ट्र नाही. प्राचीन काळामध्ये गणराज्य होती आणि छोटे छोटे राजे बादशाह कुणी असायचं. जो शासक चांगलं शासन करतो तो टिकायचा, त्याच्या नावाने नाणी असायची. आणि असे छोटी छोटी राज्य जी होती अशी 701 होती आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे जागीरदार, सरकार वगैरे. आणि मी इंग्रजांनी पाटील सिस्टीम आणली. म्हणजे गावाचं राज्य इंग्रजांच्या मताने चालेल म्हणून पोलीस पाटील, मुलकी पाटील म्हणजे रेव्हेन्यूचा, पोलिसांचा खबऱ्या, गावात कोणी स्वातंत्र्य सैनिक नाही ना, ब्रिटिशांना कोणी ब्रिटिशांच्या विरोधात कोणी बंड करत नाही ना, हे बघण्याचं काम यांचं होतं. आणि रेव्हेन्यू मधले मुलकी पाटील आणि तलाठी असायचा आणि एक देशपांडे वतन होतं, म्हणजे अल्पसंख्याकांना मॅनेज करणार. तर असं हे पहिल्यापासून आपल्याकडे मेजॉरिटिझमच्या ऐवजी बहुलवादच आहे. सर्वांना सामावून घेण्याचंच आहे. असं काय अचानक हा सेक्युलरिझम केवळ आयडियोलॉजीतून आलेलं नाही. स्वातंत्र्य चळवळीमध्ये जसं काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक एक भूमिका घेतल्या जायच्या तसा जनपाठिंबा वाढला. आणि या राजांपेक्षाही तो जनपाठिंबा जास्त असल्या कारणानं स्वराज्यात आपण संस्थानं आणि राजेशाही बरखास्त करू शकलो आणि लोकशाहीला आपली जागा देऊ शकलो. तर याच्यामध्ये तेव्हापासून म्हणजे जेव्हा महात्मा गांधी नेतृत्व करत होते त्यावेळेला ते म्हणायचे मी सच्चा हिंदू आहे म्हणूनच मी सच्चा मुसलमान आहे, म्हणूनच मी सच्चा ख्रिश्चन आहे, सच्चा शीख आहे, सच्चा बौद्ध आहे. असं म्हणजे एका धर्माचे जर तुम्ही सच्चे असाल तर तुम्ही आपोआप इतर सर्व धर्मांचे सच्चे पाईक होता. परंतु शासनाला धर्म नसेल हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये पक्क झालं होतं. त्याच्यातून घटनेचा उगम झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं शब्दांकन केलं. पण मूल्य ही काही कोणाच्या एका व्यक्तीच्या डोक्यातून आलेली नाहीत. ना गांधींच्या, ना बाबासाहेब आंबेडकरांच्या, ना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या. सगळ्यांचं मिळून सामुदायिक कॉन्सेन्ससनी ही राज्यघटना तयार झाली. तिच्यामध्ये सेक्युलरिझम हा भारतीय ट्रॅडिशनसाठी आहे, एकात्मतेसाठी आहे आणि सर्वांचं बंधुत्व वाढावं. आपण या देशाला बिलॉंग करतो असं वाटणाऱ्या लोकांच्या आपापसात जितकं बंधुत्व असतं तितका तो देश तेजस्वी असतो आणि पुढे जातो. तर त्याच्या विरुद्ध सूर लावणारे स्वातंत्र्य लढ्यापासून हे लोक होते. त्याच्यात सावरकर फार अग्रणी होते, गोळवलकर गुरुजी होते, हेडगेवार होते आणि सगळं संघ परिवार होता. आता त्यांचं हे काय आहे तर त्यांची सत्ता केव्हा होती तर त्यांची हा महाराष्ट्रीयन ब्राह्मणांच्या मेंदूचा भाग आहे आरएसएस. कारण इतर ठिकाणी ब्राह्मण हे पुजारी असतात, दुय्यम असतात, क्षत्रियांच्या पुढे त्यांचं स्थान दुय्यम दर्जाचं असतं, त्यांना आशीर्वाद देणं आणि शाप देणं एवढंच काम असतं. पण ह्या सगळ्या एका फ्युडल व्यवस्थेमधून ब्राह्मण वर असल्यामुळे सर्व जाती जमातीचे सरदार घेऊन पेशवाई स्थापन झाली. तर त्याच्यामध्ये तो सेक्युलर नव्हता. शिंदे होळकरांची जात काढत नव्हते कोणी. आणि म्हणून महाराष्ट्रातला जो ब्राह्मण आहे तो तलवारवाला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इतर ठिकाणी कुठल्याही भाषिक गटामधले ब्राह्मण सगळ्यांचे मंत्र एक आहे संस्कृत, म्हणून ते स्वतःला नॅशनल मानतात की आम्हाला एक राष्ट्रभाषा आहे बाकीच्यांना नाही आणि ती देववाणी आहे. आणि अशामधून आमचंच वर्चस्व राहिलं पाहिजे. तर जेव्हा पेशवाई गेली तेव्हापासूनच हा विचार प्रवाह होता की इंग्रजांमुळे आपलं जुनं चाललंय. आणि म्हणून मग इंग्रजांना विरोध करताना या अंगानं त्यांनी विरोध केला की जुनं प्रस्थापित करायची. जुनी समाजरचना जी श्रेणीबद्ध होती, जी उतरंडीची होती, ज्याच्यात ब्राह्मण वर होते, पण इतर ब्राह्मणांच्या डोक्यात का नाही आलं आरएसएस सारखं काढावं. तर हा एकच भाषिक गट आहे मराठी हा की ज्याच्यामध्ये आपण
इतर भाषिक गटांवर अंतर्गत आक्रमण केले. भारतावर बाहेरून आक्रमण झाली खूप, पण त्यांनी जर शासन चांगलं केलं तर लोकांनी त्यांना टॉलरेट केलं, सहन केलं. पण अंतर्गत एका भाषिक गटानं म्हणजे तामिळ लोक गेले आणि दुसरं कोणाला आक्रमण केलं, युपीचे लोक गेले आणि कोणाला आक्रमण केलं, असं नाही झालेलं. ते राजांनी केलेलं असेल, ते मोगल असतील, कोणी असतील, परंतु फक्त ब्राह्मणा भाषिक गट मराठी आणि त्यातले ब्राह्मण यांनी बडोद्याला राज्य स्थापन केलं पेशव्यांच्या काळात. त्याने ग्वाल्हेरला, इंदूरला, देवासला, झाशीला आणि दक्षिणेमध्ये तंजावरला असं आक्रमण करून राज्य स्थापन केली. तर तो एक सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्या आहे की आपणच सत्ताधारी होऊ शकतो. आटकेपार झेंडा लावणारे लोक आहेत आणि आमच्यामध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचं एकत्रीकरण आहे. म्हणून ते परशुरामाला मानतात, कारण परशुरामाने निक्षत्रिय केली होती. म्हणजे क्षत्रिय जेव्हा ब्राह्मणिझमच्या विचाराला बंड करायला लागले तेव्हा 21 वेळा त्याने पृथ्वी निक्षत्रिय केली. म्हणजे 20 वेळा तो फेल झाला होता, 21 वेळा केले. आणि मग त्याला वाटलं की काहीतरी लोक शूद्र म्हणून सेवा करायला तयार पाहिजेत, म्हणून क्षत्रियांना शूद्र म्हणून त्यांनी ते जाळले जात होते त्या चितातून 7 लोक काढले आणि त्यांना मंत्र सामर्थ्यानं ब्राह्मण केलं. तर ते ब्राह्मण हे चित्पावन ब्राह्मण, चितेमधून पावन झालेले. आणि त्यांच्यामध्ये दोन्ही तेज आहेत. ब्राह्मतेज आहे म्हणजे विद्येचं तेज आहे आणि क्षात्र तेज आहे, तलवारी. आणि त्याचा सिंबॉल आहे थोरले बाजीराव. तो कधीच लढाई हरला नाही, 145 लढाया केल्या त्याने. तर त्या कॉन्शियसनी हिंमत फक्त महाराष्ट्रीयन ब्राह्मणच करू शकतात. आणि म्हणून ही संघटना निघाली. ती पुरुषप्रधान संघटना आहे, त्याच्यात स्त्रियांना स्थान नाही, कारण त्याच्यामध्ये मर्दपणा, क्षात्रतेज, तलवार, हिंसा यांची पूजा आहे. आणि त्या पूजेमध्ये स्त्रीला घेऊ शकत नाही. त्यांचं दरवर्षी शस्त्रपूजन असतं, जे भारतामध्ये बेकायदेशीर आहे शस्त्रांची पूजा करणं. आणि त्यांनीच महात्मा गांधींचा खून केला, कारण महात्मा गांधींना कसं टॅकल करावं हे त्यांना कळत नव्हतं. की हा स्वतःला हिंदूही म्हणतो, सच्चा हिंदू म्हणतो आणि सगळ्या यांच्या हिंदूंचं सत्ता असावी ह्या विचाराला आडवा येतो. म्हणून स्वराज्यामध्ये ज्या दिवशी 15 ऑगस्ट झालं त्या दिवशी या मंडळीने, हिंदुत्ववादी मंडळीने काळे झेंडे लावले होते. कारण दुःख याचं होतं की मुसलमानांना धर्माधिष्ठित राज्य मिळालं. हे ब्रिटिशांनी केलेला घोळ आहे, पण त्यांना राज्य मिळालं आणि आम्हाला हिंदू नावाने राज्य मिळालं नाही. म्हणून मुस्लिम म्हणजे ब्राह्मणिझम विरुद्ध बंड केलेले दलितच आहेत, ते आपलेच लोक आहेत, ते काय बाहेरून आलेले नाही आहेत. बाहेरून आलेला फक्त इराणी हॉटेलवाला असतो. बाकी वांशिकदृष्ट्या अँथ्रोपॉलॉजीचं स्टडी होऊन सगळे आपण या प्रदेशात बाहेरून आलेले आणि एकत्र संकर होऊन राहिलेले लोक आहोत. तर ह्या विचाराला छेद द्यायचा म्हणून हिंदू वेगळे तर मुस्लिम वेगळे यासाठी द्वेष. आणि ते त्यांना शक्य झालं पाकिस्तानवर. म्हणजे पाकिस्तान झालं नसतं तर आता हिंदू राष्ट्र होण्याचं कारण नव्हतं. कारण बंधुत्वासाठी जाती निर्मूलन केल्याशिवाय हिंदू एक कसा होऊ शकतो? कधी होणार नाही, पुढेही होणार नाही. यांनी हिंदू राष्ट्र करायचं म्हणलं तरी तो होणारच नाही, कारण जात इतकी पक्की केलेली आहे. तर जाती संस्था हे करून तर हा त्यांचा राष्ट्रवादाचा आशय आहे. तो लोकांना राष्ट्रवादाच्या नावाखाली ते कडू औषध प्यायला आवड जात नाही. आणि बाकीचा जो विषय आहे, सेक्युलरिझम आहे, डेमोक्रेसी आहे, ती आपल्याकडे नव्हती. म्हणून ते परकीय मूल्य आहेत असं सांगणं सोपं जातं. आणि दुसरं यांचं प्रचाराचं वरच हे चाललेलं आहे. कारण जुन्या काळात सुद्धा हजारो लाखो कीर्तनकार, कथाकार, निरूपण करणारे, बुवा, महाराज, संन्यासी, भोंदूबाबा, त्याच्यानंतर अनेक बैरागी वगैरे. बैरागी हा त्यातला खतरनाक पंथ आहे, म्हणजे गुन्हेगारच त्याच्यामध्ये जाऊ शकतात. आणि हा जो युपी मधला जो भाग आहे असा गुन्हेगारांनी बैरागी व्हायचं. कारण बैराग्याला फरार म्हणून जर कोणी पकडलं, फरार गुन्हेगार म्हणून, तर त्याचं नाव काय, तर नाव सांगतच नाही. आमचं नाव काहीतरी अलीकडचं त्यांनी घेतलं, अमुकनाथ तमुकनाथ असं घेतलेलं असतं. तर त्यांचा तो मठ आहे
आणि त्याचे आदित्यनाथ प्रमुख आहेत आधीपासून. आदित्यनाथवर किती हिंसाचाराचा हे आहे. म्हणून विनोबाने एक व्याख्या केलेली आहे की हिंदू धर्म म्हणजे अहिंसा. कारण इतके विविध आयडेंटिटीचे लोक एकत्र राहणार असेल आणि एकत्र राहिले शेकडो वर्ष, म्हणजे त्यांच्यामध्ये ती जी भावना आहे को एक्झिस्टन्स, एकत्र राहण्याची, ती कशामधून आलेली आहे तर ती सहिष्णुतेतून आणि अहिंसेतून आलेली. म्हणून अहिंसा ही आपल्याकडे प्राचीन आहे, सहिष्णुता प्राचीन आहे, सेक्युलरिझम प्राचीन आहे. तर आणि गणराज्य होती म्हणून एक प्राथमिक स्वरूपाची लोकशाही गावोगाव होती पूर्वी. म्हणजे हे पाटील वतनदार सरंजामशाहीनं ते घालवलं आणि इंग्रजांनी त्याचा फायदा घेतला. इंग्रज तर किती 1 लाखच होते फक्त आणि ते त्यावेळेला 40 कोटीवर राज्य करायचे. तर ते असं म्हणायचे खेड्यात की इंग्रजांचं राज्य गावामध्ये 2 पाटलांच्या आणि 2 घोड्यांच्या अशा 4 घोड्यांच्या टांग्यामधून येत असतं. कारण आमदार येताना 2 घोड्याचा टांगा असायचा आणि 2 बाजूला 2 पाटील पळत पळत मग वेशीत यायचे, आधी 1 मैल पुढे जायचे. तर असं बोललं जायचं. इंग्रजांनी कसं राज्य केलं याचं उत्तरच ह्या राष्ट्रवादाचा पुढे राष्ट्रबांधणीला काहीच उपयोग नाही हे सिद्ध करणार आहे. कारण हा राष्ट्रवाद त्यावेळेला इंग्रजांच्या बाजून राहिला होता. तो बरोबर इंग्रजांनी त्याचा फायदा घेत होते आणि हे इंग्रजांचा फायदा घेत होते. आणि मग महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जेव्हा सत्याग्रहाची एक पद्धत आली जी जगात नव्हती, अहिंसेनं परंतु ठामपणे माणसाने आपला भ्याडपणा घालवायचा, निर्भय व्हायचं, जेलमध्ये जायचं, याने ते हा राष्ट्रवाद जास्त पुष्ट झाला. त्या काळामध्ये यांना बिळात राहावं लागलं, लपून राहावं लागलं, कारण हा राष्ट्रवादाचा पूर फार मोठा होता. आणि त्याच्यानंतर स्वराज्यामध्ये काँग्रेसला हा राष्ट्रवाद जो आहे घटनेमध्ये नमूद केलेला त्याच्या आधारे विकास, भ्रष्टाचार रहित विकास, पारदर्शकता ह्या गोष्टी आणता आल्या नाहीत आणि त्या फेल्युअर मधून हे वाढलं. म्हणजे जसं शिळा झाला पाव तर त्याच्यावर बुरशी येते, ताज्या पावावर बुरशी येत नाही. तर स्वातंत्र्य लढ्यातून काँग्रेसची विचारधारा ताजी होती, ती स्वराज्यानंतर शिळी होत गेली आणि त्याच्यामध्ये फ्युडल लोक शिरले. म्हणजे राजे गेले पण स्थानिक राजे राहिले. आता महाराष्ट्रामध्ये 31 घराण्यांचं राज्य आहे. ते कधी भाजपत जातात, कधी काँग्रेसमध्ये जातात, कधी शेकापत जातात, कुठेही जातात, पण त्यांचा कंट्रोल असतो जनतेवर सर्व प्रकारचा, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक वगैरे. तर हे 2 राष्ट्रवादाचा आता टकराव आहे पुढच्या भविष्यकाळात. आधी झालेलाच आहे पण आता तो फार मोठ्या प्रमाणात होणार. म्हणजे हे जे पुढं देशाला नेणारे, राष्ट्रबांधणी करणारे आणि राज्यघटनेत सगळं संहिता त्याची ग्रथित झालेली आहे. म्हणजे जे आधुनिक काळामध्ये झालं ते सारं राज्यघटनेमध्ये एकत्र सामावलेलं आहे. त्याच्या मागे जाणं म्हणजेच प्रतिगामी आणि त्याच्या पुढे जाणं म्हणजे पुरोगामी. तर आता पुरोगामी लोकांना जे रिपब्लिक, इंडियन रिपब्लिक आहे आत्ताच्या प्रचलित राज्यघटनेचं, अजून आहे ती, पण तिला वळसा घालून हे हिंदू राष्ट्र येते हे जेव्हा कळेल तेव्हा घराघरामध्ये आयडिओलॉजिकल वाद होतील. आणि मग जर तोपर्यंत लोकशाही टिकली तर त्या लोकशाहीमध्ये यांना बहुमत म्हणून पुन्हा यांना सत्तेपासून दूर ठेवता येईल. एक आहे की हिंदुत्वाला आता सत्ता नसेल तर ते वाढत नाहीत. हे महाराष्ट्रात आता दिसतंय. पण जनता पार्टीमध्ये ज्यावेळेला सगळे पक्ष विलीन झाले त्यावेळेला यांनी आपलं बाहेरचं स्ट्रक्चर तसंच ठेवलं. फक्त जनता पार्टीत वाटा मागायचे आणि मोरारजीभाईंशी त्यांनी युती करून हे पाहिलं की आपल्याला मुख्यमंत्री कसे मिळतील. तर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश खरं समाजवादी चळवळीचा, पण मध्य प्रदेश, UP अशा ठिकाणी त्यांनी आपले मुख्यमंत्री मिळवून घेतले भाजपचे, माजी जनसंघाचे, तेव्हा भाजप नव्हता. आणि जे जे समाजवादी मंत्री आहेत की हेच लढतील, हे लढण्याची परंपरा काँग्रेसला नाहीये. समाजवादी मंडळींना 42च्या लढ्याचं म्हणजे त्यावेळच्या तरुणांनी चालवलेलं भूमिगत आंदोलन मनुष्यहानी न करता, तर त्या आंदोलनातून समाजवादी जास्त जनतेपुढे आले होते. तर त्यांचा धोका वाटायचा म्हणून त्यांना त्रास द्यायचा आपल्या पक्षाचे. म्हणजे जरी जनता पक्षात फॉर्मली ते
आपला पक्ष होता, तरी कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या माजी जनसंघ आमदारांनी नथुराम गोडसे जिंदाबाद ही घोषणा तिथे दिली होती. आणि हा जो संघ परिवार आहे तो बहुरूपी आहे. तो पाहिजे तेव्हा व्हायलन्स करणारे लोक आहेत, पण ती कसं आहे की आदेशवादी संघटना आहे. म्हणजे लोकांचा कॉन्शियसनी त्यांनी कधीच निर्णय घेऊ नये, त्यांना आदेशाची त्यांनी सतत वाट पाहावी. आणि आदेश येईपर्यंत ते अस्वस्थ असतात. आदेश आला की तो चालतो. मग मिलिटरीमध्ये उलटे सुलटे आदेश देऊ शकतात की ह्या आघाडीवरच्या लोकांनी अमुक करायचं, त्या आघाडीवरच्या लोकांनी तमुक करायचं. त्यांना प्रश्न विचारला जात नाही की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी काय आहे, यांच्यामध्ये सर्वसाधारणता काय. म्हणून त्यांचे 40 आउटफिट निघाले, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अमुक तमुक. आणि ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष वाढत नव्हता तेव्हा त्यांनी विश्व हिंदू परिषदेला ही मुवमेंट करायला लावलं. आणि हिंदूंमधला जो भोळा भाव आहे रामावरचा तो कसा एक्सप्लॉइट करता येईल हे बघितलं. आणि त्याचबरोबर गुजरात ही त्यांनी लॅबोरेटरी बनवली आणि मुसलमानांचा आवाज चूप करण्याकरता त्यांचा संवादच करून टाकावा आणि मग त्यांच्याशी नंतर फारचं सॉफ्ट वागावं. जेव्हा ते स्वतःला दुय्यम मानतील, जे स्वतःला भारतीय नागरिक न मानता आपण एक समाज आहोत व हिंदू राष्ट्रात राहणार, मग असं जर केलं तर मग त्यांना त्रास देणार नाही. पण त्यांना भारतीय नागरिक म्हणून जगू देणार नाही. म्हणून काश्मीर झालं. काश्मीरवर जे आता 1 वर्ष झाले सबंध मिलिटरीवर चाललेलं आहे, कोणाचंही स्वातंत्र्य तिथं नाही, सगळं घटनेच्या विरोधात चाललेलं आहे. पण हे छाताडावर करतायत कारण तरी त्यांना बहुमत मिळालेलं आहे. तर लोकांचा अंधभाव ही त्यांची शक्ती आहे आणि ती हजारो वर्षांची आहे. आणि त्याचे समर्थन करणारे बाबा महाराज ठिकठिकाणी आहेत. आता याच काळामध्ये तुम्ही पाहिलं, महाराष्ट्रामध्ये आलो आपण तर आळंदीला शिकलेले असे महाराज आणि मग उपजीविकेकरता ते विठ्ठल आणि जातपात रहित असा वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा जो भाग सांगायचा तो सांगण्याच्या ऐवजी जुनच सांगणारे असे एकेका तालुक्यात 50-50 महाराज आहेत सध्या. आणि मग त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे की महाराजांचं कीर्तन झाल्याशिवाय आत्मा वर जाणारच नाही. म्हणून मिनिमम अगदी बिगिनरला 5,000 रुपये मिळतात आणि पुढे लाखापर्यंत जाते ती फी. आणि दक्षिणा घेतल्याशिवाय ते करत नाही. लोकांना ते हे विश्व माया वगैरे शिकवतात आणि स्वतः मात्र 5,000 घेत नाही ते जीपच्या खाली कीर्तनाला उतरत नाही. आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मृत्यूनंतर तो जो 10वा 13वा करतात त्यामध्ये कीर्तन हे पॉप्युलर, म्हणजे ही एक उपजीविका झाली. त्या उपजीविका आहे आणि सतत खोट्याचा, काल्पनिक गोष्टींचा, ज्याच्यावर काही भरोसा ठेवता येणार नाही अशा याचा प्रचार करायचा आणि त्याला श्रद्धा म्हणायचं. म्हणजे भाबडेपणाला, विसंगत गोष्टींना सगळं बळ द्यायचं, हा कार्यक्रम चालू असतो. आता हे पलटायचं कसं असेल आणि जर देशाचं भलं, कारण याच्यामध्ये देशाचे तुकडे होतील, कारण जातीवाद काही याच्यातून जात नाही. कारण मेजॉरिटीझम म्हटलं की जी त्या भागातली बहुल जाते तीच घेतली जाते. आणि गंमत अशी भारताच्या रचनेची, समाज रचनेची, की कोणत्याही ठिकाणी एखादी जात बहुल असली तरी ती संबंध हिंदुस्थानामध्ये बहुल नाही. आता महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी 18% 16%च्या बहुल जाती आहेत, म्हणजे लिंगायत आहेत कर्नाटकात. महाराष्ट्रामध्ये 30% मराठा आहेत असं म्हणतात. पण प्रत्यक्षात तो 37 जातींचा एक समूह आहे. कारण त्याच्यामध्ये अंतर्गत लग्न होत नाहीत, पदर बघून लग्न होतं. म्हणजे त्या वेगवेगळ्या पदर बघणाऱ्या 37 जाती आहेत, पण त्यांचा समूह केल्यामुळे ते 30-32% दिसतात. पण हिंदुस्थानच्या पातळीवर त्यांची संख्या किती? म्हणून हिंदुस्थान हाच मुळामध्ये अल्पसंख्याकांचा देश आहे. त्यामुळे हातपाय गाळायचं कारण नाही. पूर्वी मंडळी आता फारच नर्वस, हातपाय गाळल्यासारखं मूक प्रेक्षक झालेले ते या सगळ्या सीनचे आणि काँग्रेसचा दोष देतात. अरे पण गांधींनी सांगितलं होतं ना, गांधींनी काही स्वराज्यानंतरची काँग्रेस उभी केलेली नाही. त्यांनी ज्यावेळेला आपल्या हातात स्वराज्य नव्हतं आणि ब्रिटिश होते त्या काळात काय करायचं याचे प्रोग्राम दिलेले आहेत ना, याची दिशा दाखवली आहे, त्याचं मार्गदर्शन करून ठेवलंय. पण त्याच्यासाठी हजारो शेकडो लोक
ते प्रचार करावा लागतात. तर गांधीजींनी सूतकताई, हरिजन सेवा संघ, आपल्या समाजातल्या कॉन्ट्रडिक्शन मिटवणं, जाती निर्मूलनाचं हे सगळं करत होते. आणि मोठमोठे महापुरुष त्याच काळात झाले. बाबासाहेब आंबेडकर त्या काळाशिवाय होऊ शकले नसते, नाहीतर इतके वर्ष गुलामीच्या विरुद्ध बंड नव्हतं झालं. आणि हे त्यांचं दुखणं आहे. आणि मुस्लिमांवर राग आहे की त्यांनी बंड करून धर्मांतर केलं, म्हणजे यांच्या कचाट्यातून सुटले. हा मुस्लिमांवरचा राग आहे, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे. आणि मग काही आता आदिवासीमध्ये त्यांनी आश्रम काढले खूप, आणि येणाऱ्याकडनं पैसा घेतला. येणाऱ्यांना काय नुसते चित्र दाखवली जंगल बिंगल की ते कंपनीकडे सादर करायचे, फार एन्व्हायरमेंटचं काम आहे वगैरे. आणि आश्रमात जातात म्हणजे त्यागी लोक आहेत. आणि लोकांना, आदिवासींना त्यांनी बजरंगबलीची उपासना शिकवली, ती सोपी होती त्यांना. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये त्याने असं केलं की हनुमान चित्रामध्ये कुठे बसतो? रामाच्या पायापाशी. तुम्ही आमच्या पायापाशी बसायचे. म्हणजे त्याला तिथे काही लोक ख्रिश्चन झाले होते आदिवासीमध्ये वगैरे, त्याच्यातून बजरंगावर आणलं आणि बजरंगाच्या मार्फत त्यांना हिंसा शिकवली. पहिला इतिहास आहे की हिंदुस्थानामध्ये आदिवासी एरियात कधीच हिंसाचार झाला, पण इथं सख्या भावाने सख्या भावाला मारल्याचा इतिहास झाला 2001ला जेव्हा गुजरातची दंगल झाली. हा मोठा एक विषय की आदिवासी भागात कसं झाला, तर ते आदिवासी आश्रमांमुळे झालं. आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही बजरंगाचे भक्त आहात, आम्ही राम आहोत, तुम्ही बजरंग आहोत, असं ते इक्वेशन त्यांनी घेतलं. तर या सगळ्याचा स्फोट होणारच आहे. हे काही इंटिग्रेटेड असा हा राष्ट्रवाद नाही, सगळ्यांना एकात्म करेल, सगळ्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करेल असा हा राष्ट्रवाद नाहीये. म्हणून तो डिफीट करणं एवढं अवघड नाहीये. पण गांधींनी जसं चरखा संघ, खादी संघ हे सरकारच्या विरोधात असूनही उभे केले, तसे का करायची आपल्यामध्ये कुवत नाही. मग आपल्या पुरोगामीपणामध्येच काहीतरी कमतरता आहे असं आपण मानलं पाहिजे. आणि त्या कमतरता काढून आपण जन आंदोलनाच्या माध्यमातून हे हिंदू राष्ट्राचा डाव हाणून पाडू शकतो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा. कारण भारताच्या संस्कृतीमध्ये बहुलता आहे. सर्व मिळून एकत्र राहण्याचा आपला जगातला सगळ्यात प्राचीन इतिहास आहे. भारतामध्ये आदिवासी सोडून बाकीचे बाहेरूनच आलेले. मग हे बाहेरून आलेले वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना काय पटेल अशा पद्धतीची जुनी संस्कृती हळूहळू उत्क्रांत झाली. म्हणजे वसुदैव कुटुंबकम, म्हणजे इथून जाऊन जगामध्ये लोकांना भाऊ मानायचा हा प्रकार नाही. त्याच्यात जगातून जे लोक आले त्यांच्या अंतर्गत, म्हणजे वसुधेच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांच्या अंतर्गत बंधुभाव, आणि ज्याला त्याला जगू द्या, तू जग मी जगतो, अशी ही जगण्याची कला आहे. तर ही जगण्याची कला जेवढी आपण जागी करू तेवढा नवा हिंदुस्थान, म्हणजे जो आता ह्या धोक्यामुळे झाकोळला आहे, त्याला ग्रहण लागलेलं आहे, ते ग्रहण सुटण्याकरता सर्वांनाच प्रयत्न करावा लागेल. लिखाण आहे, संस्कृती आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, सगळ्यातून सोशल मीडिया आहे, सगळ्या प्रसार माध्यमातून अनेक लोक आले पाहिजे. आता त्यातली अडचण अशी आहे की आत्ताची जी पिढी आहे, आमच्या पिढीला फार काही करिअर नव्हतं. म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकलला नाही मिळालं तर शाळा मास्तर व्हायचं. मग प्रोफेसरलाही शाळा मास्तर म्हणायचे आमच्याकडे. आणि किती होता शाळा मास्तरला? एक 500-600 पगार, तर यांना 800-900 पगार. आणि म्हणून म्हणायचे तुला पायजाम्यातला श्यामा व्हायचंय का पॅन्टीतला श्यामा? पॅन्टीतला श्यामा म्हणजे प्राध्यापक, आणि पायजाम्यातला शाळा मास्तर म्हणजे आपलं प्राथमिक हायस्कूल वगैरेचा. एवढीच करिअर होती. तर ती करिअर सोडून सामाजिक आत्ताचं, ह्या काळाचं, ह्या युगाचं काय धर्म आहे आपला, आणि ते काय करायला पाहिजे. कोणी असं उपजीविकेमध्ये सामाजिक काम केलं म्हणून मेला असं उदाहरण नाहीये. आणि मी तर स्वतः माझ्या आयुष्यामध्ये 25-30 लोकांना फुल टायमर केलं होतं. कोणी उपाशी मेलं नाही. कोणाच्या मुलांची शिक्षण आडली असं झालं नाही. सगळ्यांची मुलं आमची मागचे पाहिले तर परदेशात शिकतायत, चांगल्या चांगल्या पोस्टला गेलेत. कारण त्याच्यावर जातीय संस्कार झाले नाही. आंतरजातीय लग्न आम्ही करायचो, तर ते आंतरजातीय विवाहात निर्माण झालेले अपत्य जातीवादी होऊच शकत नाही. आणि त्यांना मग समाजाची संवेदना असली
तर अत्यंत हुशार मुलं सामाजिक कामात उतरली तरच हे गाडे करतात. नाहीतर मग आता सामाजिक काम म्हणजे काय, आपल्या जातीचा मर्द व्हायचं, म्हणजे आक्रमक व्हायचंय. धनगराने आक्रमक व्हायचं, धनगराची संघटना काढायची आणि मग त्याचं जातीनं कौतुक करायचं. मग माळ्यांनी, मग वंजाऱ्यांनी, मराठ्यांनी मर्द म्हणून व्हायचं आणि त्यांना बाकीचे आतापर्यंतचे लीडर त्यांच्या जातीतले हे मवाळ होते. मी कसा जहाल आहे, मी कसा ट्रक जाळला हे सांगून मराठा मोर्चानंतर गावोगाव एक लिडरशिप तयार झाली. म्हणून संभाजी ब्रिगेड म्हणजे याला सगळे लष्करातले शब्द वापरणारे अशा संघटनांचा जोर असतो. त्यावेळेला प्रतिक्रांतीकडेच ते जातं. भले ते ब्राह्मणांना शिव्या दिल्या तरी ब्राह्मणिझम मात्र ते आत्मसात करतात. आता महार समाज हा लढाऊ समाज तसा, परंतु रिपब्लिकन पार्टीचे 64 तुकडे आहेत. म्हणजे काय, म्हणजे बाबासाहेबांचा विचार त्याच्यात नाहीच आहे. फक्त बाबासाहेबांचा फोटो हे त्यांच्या दुकानाचा एक टायटल आहे. हे सगळं शुद्ध व्हायचं असेल तर पुरोगामी याच्यामध्ये शुद्ध चारित्र्याचे आणि कुशाग्र बुद्धीचे लोक यायला पाहिजेत. तर मुलांना असं वाटतं की आता इतक्या संधी आहेत. मागच्या पिढीच्या काळात म्हणजे आमच्या पिढीच्या काळामध्ये काय फारसं संधी नव्हती. आता आम्हाला एवढ्या संधी आहेत, IT मध्ये आहे, अॅनिमेशनमध्ये आहे, अमुक आहे. तर आता आम्ही कशाला सामाजिक काम करावं. पण सामाजिक काम करण्याला ज्या पिढीला तयार होत नसते त्यांचं भविष्य अंधकारमयच असतं. मग त्यांना हिंदू राष्ट्राचे चटके नंतर बसतील. आम्ही तर म्हणायचो की जर तुमचा हिंदुत्ववाद आहे पूर्वी तर निदान हिंदूंच्या स्त्रियांना उघड्या नागड्या अवस्थेमध्ये बाहेर बसू नये, बसायला लागेल शौचाला, म्हणून त्यांच्यापुरतं तरी संघर्ष करा. मग तिथं मेजॉरिटीचं अंगावर उलटतो, बुमरँग होतो. तुम्ही मेजॉरिटीच्या आहात ना, मग सर्व हिंदूंना नाही वागवत. बीजेपीच्या अंतर्गत प्रचंड जातीवाद आहे आणि मग ते समीकरण करायची, माधव करायचं, माळी, धनगर, वंजारी अगेन्स्ट मराठा, इकडं मराठा मोर्चाला चूज करायचं, असं वेगवेगळ्यांना सेपरेट ठेवून आपल्या अंडर ठेवायचं. ही ती नीती आहे आणि ती नीती उधळून लावणं फारसं अवघड नाही. परंतु लोकांचा भोळा बाबडा भाव हा जो रोज पुष्ट करण्याचा कार्यक्रम आहे त्यांचं केवढं प्रचार यंत्र नाही. तर आणि आता तर शासन असल्याने सगळं टीव्ही त्यांचाच हातात आहे. एकही चॅनल वेगळं काही करू शकत नाही, त्यांचाच प्रचार करावा. तर म्हणून मग त्याच्या बाहेर आपल्याला लोकांना जवळ घेऊन, कारण लोकांशिवाय राष्ट्र होत नाही. पुरोगामी वा प्रतिगामी या सगळ्याला जनाधार पाहिजे आणि घरातल्या घरात मनातल्या मनात पुरोगामी असण्याला शून्य किंमत आहे. आणि त्याच्यामधून उलट निराशा येते आणि निराशा हा भयंकर संसर्गजन्य रोग आहे. एक निराश माणूस 100 लोकांना निराश करतो. काही खरं नाही हो, काही करण्यात आहे, म्हणजे सिनिसिझम वाढतो. यात राम नाही, त्यात राम नाही. म्हणून आताचा काळ एका अर्थानं खऱ्या आव्हानाचा आहे. म्हणजे जे त्या आव्हान पेलू शकतील अशीच माणसं टिकतील, दुसरी टिकणार नाही. आणि हे बिगर संसदीय क्षेत्रामधून हे आव्हानाला उत्तर द्यायचं आहे. उभं राहिलं की आजच्या गोष्टींशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण जे तुम्हाला भविष्यात आणायचं आहे आणि तुम्हाला खात्री आहे की हेच लोकांना पटणार आहे, मला पटलं तर मी काही वेडा नाही, मग लोकांना का नाही पटणार, पटवून देईल. मला कुणीतरी पटवून दिलं तसं त्यांना मी पटवून देईल, अशी धारणा घेणारे तरुण जर पुढे आले तर निश्चित हे सगळं वातावरण बदलता येईल. आणि हिंदू राष्ट्र नावाच्या एका जुन्या स्वार्थी सत्तेकरता आणि सत्तेच्या मार्फत शोषण करण्याकरता निघालेला हा जो विचार आहे हा भारत भूमीमध्ये पूर्णपणे पराभूत करता येईल. एक तर तरुणांनी मानलं पाहिजे की जन्मानं मिळालेली जात ही अपघाती आहे. हा अपघात आहे. ह्या जातीत काय आणि त्या जातीत काय असं काय जात ही निसर्ग निर्माण करत नाही, मानव निर्मित आहे. आणि जे मानव निर्मित आहे त्याच्या विरुद्ध लढता येतं, ते बदलता येतं, ते परिवर्तनीय असतं. तर मग आपण जातीतून मुक्त जर झालो तर कदाचित आपल्याला पंख फुटतील आणि आपण सर्व भारतीयांचे बंधू बनू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तू कोणत्या धर्माचा विचारलं तर जन्माचा धर्म सांगू नये. मी सर्व धर्मातल्या सच्चाईचा पाईक आहे. मी सच्चा हिंदू आहे, सच्चा ख्रिश्चन आहे, सच्चा मुस्लिम आहे, सच्चा बौद्ध आहे, सच्चा शीख आहे, हे हिमतीनं सांगायला पाहिजे. आणि मग बघा तुम्ही
त्याला केवढे त्याला पंख फुटतात, केवढी शक्ती येते, गरुडासारखी शक्ती येते. आणि त्या शक्तीनं या आजच्या सूर्याला लागलेल्या खग्रास ग्रहणाचं आपल्याला मुकाबला करता येईल. धन्यवाद.